कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दामिनी, अगं कुठे गेली होतीस? मी ना माझा उपवास आहे ना आज, तर मग खिचडीत मीठ नको घालू हे सांगायला गेले होते। उपास आहे ना तुझा? मग ज्यूस चालत नाही का? मला वाटलं फक्त मीठच चालत नाही। तो बघ का? दामिनी म्हणतात मला, दामिनी। वीज आहे मी, वीज। आता ही वीज त्या मोलकरणीवर कशी पडते ते बघाच। काय काय घरात जेवण नाही मिळत तुला? जरा नीट पूस ना सगळ्या वस्तू। मला कुठेही अजिबात धूळ दिसता कामा नाही। हा, इथं धूळ बी नाही आणि डाग बी नाही। काय स्वच्छ दिसतंय ग तुला इथे? मला तर सगळी घाणच घाण दिसतेय। मी हिला घाण म्हणाले हे हिला कळलंच नाही। जरा डोळे उघडून बघितलेस ना तर तुलाही दिसेल ती घाण। की एक काम करतेस, तिकडे आरशात जा आणि मग बघ, तुला दिसेल ती घाण। ऐक ना, इथे टीव्ही जरा जास्तच घाण झाला, धूळ झाली त्यावर। ते सोड आणि तो साफ करून घे आत्ताच्या आत्ता। काय झालं का सिलेक्शन? बाबा मुजबाईंचा एक हार मिसिंग आहे। काय? कुठे ठेवला, कुठे होता? हा, तू कुठे गेली होतीस मध्येच? मी खिचडी तयार झाली की नाही बघत होते। चुकून कोणी मीठ वगैरे टाकलं तर माझा उपवास मोडायचा ना, म्हणून। काय तुम्ही काय शोधताय? आदित्यने निवडलेला हार सापडत नाही आता। वा, अरे बापरे, हार सापडत नाहीये का? असं कसं? हा, किर्लोस्करांचं घर आहे। इथून सुई सुद्धा इकडून तिकडे जाताना मला विचारून जाते। तुला म्हणजे वहिनींना विचारून जाते। मग चक्क महागडा हार गेला कसं? आमचा स्पेशल हार आहे ते। अशा कशा कुठे गेला? मुरजीबाई तुम्ही काळजी करू नका, असेल इथेच कुठेतरी असेल। ओके, मी काय म्हणते वहिनी, मी पोलिसांना फोन लावू का? म्हणजे बरं होईल ना, ते शोधून देतील आपल्याला हार। दामिनी, घरचा मामला आहे, उगाच पोलीस कशाला? मुरजीबाई तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या हाराचे पैसे मिळतील। आपण हा विषय इथेच संपूया का? नाही, हार तर मिळायलाच हवा, आणि तोही आत्ताच्या आत्ता। आदित्य, तो हार तुझी पसंती होती आणि तुला आवडलेली गोष्ट मी हरवू देणार नाही, कधीच। सावित्री, मॅडम, इथून एक हार हरवलाय। घ्या, हे असं असतं नवीन स्टाफ आणला की। तरी मी सांगत होते नवीन स्टाफ घेऊ नका, घेऊ नका, पण नाही, तुम्हाला कोणाला तरी घ्यायचंच होतं ना कामावर। ऐकलंच नाही माझं कोणी।
सगळे आलेत, पण ती काय त्या मुलीचं नाव, हा पारू, ती कुठे दिसत नाहीये. मगाशी इथेच आली होती ना ज्यूस घेऊन, मग कुठे गेली? असेल, येईल ती. येईल म्हणजे हा, काय पळून बिळून गेली नाही ना हार घेऊन? दामिनी, ओ सो 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 सॉरी. तुम्हाला माहितच नाहीये ना काही? इथून ना एक महागडा हार चोरीला गेलाय, म्हणजे हरवलाय. पारो, मी खरंच चोरी नाही केली ग. मला ना मला खरंच माहित नाही की तो हार माझ्या खिशात कुठून आला. पारू, तू हे समज सांगायची काही गरजच नाहीये ना. माझी खात्री आहे तू चोरी नाही करू शकत, तू चोरी करणारच नाही. तू घाबरू नकोस. त्यो आहे ना, त्यो समज बघतोय, त्याला समज कळतंय, त्यो समज ठीक करल. पर तू घाबरू नकोस. बारकी दादा, तुम्ही पण घाबरू नका. अहिल्या मॅडम कुठल्याच निर्दोष व्यक्तीवर अन्याय होऊ देणार नाही आणि त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून काहीच लपणार नाही. आणि आम्ही आहोत ना सगळे पारूच्या सोबत. बाळा पारू, तुला आठवतं का ग की तुझ्या खिशात तो हार कुठून आला? कुठे उठली बसली होतीस, काही आठवत आहे? नाही, मला नाही माहिती काय बी. तूच चोरलास तो हार दामिनी? वहिनी काय बोलताय तुम्ही? दामिनी असं काही करणार नाही. आणि हार पारूकडे सापडलाय ना? काहीतरी चुकतंय का अहिल्या? मोहन, तू तुझ्या मनाला विचारून सांग, पारू खरंच हा हार चोरेल असं तुला वाटतं? नाही काय म्हणताय? तिने नाही केली म्हणजे मी चोरी केली असं वाटतं तुम्हाला? मी बायको आहे ना तुमची. दामिनी, शांत. मला पण असं वाटतं की पारूने हा हार चोरला नाहीये, पण हार तर तिच्याकडेच सापडला होता. हार तिच्याकडे सापडला, तिने चोरला नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.